नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी मेन्स 2025चा मॅथ्सचा एक प्रश्न बघणार आहे। प्रश्न बघा काय आहे। दोन वस्तू प्रत्येकी 1400 रुपयांनी विकल्या गेल्या होत्या आणि एका व्यवहारात त्याला 20% तोटा झाला आहे, तर दुसऱ्या व्यवहारात त्याला 20% नफा झाला आहे। तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती होता? अशा जेव्हा प्रश्नामध्ये आहे की नाही, जेव्हा तोटा आणि नफा हा सेम असतो, म्हणजे 20% 20% हा सेम आहे, त्यामुळे तेव्हा नेहमीच तोटा होत असतो। ठीक आहे, त्यामुळे नफा आणि नफा हे ऑप्शन 2 येणार नाही। ठीक आहे, तर एवढं जर तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही 50-50 पर्यंत पोहोचता। तर आपल्या उत्तराकडे येऊया आता आपण। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सरळ सोपा एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो लॉस बरोबर -x² अपॉन 100। आता एक्सची व्हॅल्यू काय आपली 20 आहे, -20² अपॉन 100। तर 20चा स्क्वेअर किती 400 भागिले 100 आणि मायनसचं चिन्ह, तर किती येणार 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, -4%। ठीक आहे, तर लॉस किती झाला 4%। ठीक आहे, म्हणजे उत्तर आपलं ऑप्शन 3 येणार आहे, 4% लॉस झाला आहे। आता जेव्हा तुम्हाला असंच जर तुम्हाला आता मी काय सांगितलं, जेव्हा तोटा किंवा नफा सेम असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, पण जेव्हा जर प्रॉफिट आणि लॉस हे जर पर्सेंटेजेस जर वेगवेगळे दिले तर तुम्हाला वेगळा फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। ठीक आहे, हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद।